मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. आजच्या ब्लॉगची सुरुवात आम्ही केली आहे एका नाटकाने आणि अजून नाटक बाकी आहे. पुत्री द्रोणाली, चला तुम्ही सकाळी सकाळी चांगलं सुंदर स्नान करून घ्या. चंदन उठणं लावून स्नान करा. चला पुत्री, तुम्ही एका राजाच्या पुत्री आहात. धन्यवाद. चला लवकर या, आंघोळ करून स्नान करून. अहो महाराणी, राणी साहेबा, अहो राणी साहेबा, तुमच्यासाठी आम्ही बक्षीस आणलंय. राणी साहेबा, तुमच्यासाठी प्रर प्रांतातून आम्ही बक्षीस आणलंय जपानवरून. तर हे घ्या तुमचं परप्रांतीय बक्षीस, हिरव्या बांगड्यांचा चुडा. अरे वा. राणी साहेबा, तुम्ही एका राजाच्या पत्नी आहात. तुम्ही राणीसारखं राहायला पाहिजे, असं दासीसारखं आम्हाला नाही आवडणार. खूपच छान बांगड्या आणल्या आहेत. मकर संक्रांतीच्या मला तर तुम्ही सौभाग्याचं गिफ्ट दिलं. राणी साहेबा, आपल्या पुत्रीला आपल्याला तर चांगलं वडण लावावं लागेल. असं चालणार नाही. आम्ही खानदेशचे राजा आहोत. हो महाराज, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आमची धोती थोडी जुनी झाली, त्याच्यामुळे आम्ही तिला दाखवत नाही व्हिडिओमध्ये. कारण की धोती आणायला आता पैसे नाहीत. राज्यावर बिकट संकट आलंय. कपाशीला भाव नाही. कपाशीला घ्यायला व्यापारी येत नाही. राज्यातले लोक हवालदिल झालेत. आपली धोती काय विशेष आहे त्याच्यामध्ये, दाखवा की तिला. आता आपली कपाशी विकल्यावर आम्ही 2 धोती आणू आणि 2 धोती चांगली घेऊ आम्ही, 50-50 रुपयाची. राणी साहेबा, महाराजांचं इतकं मोठं नाव आहे आणि तुम्ही थोडंसं असं शालू चोळी घालायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या खानदेशमध्ये महाराजांची पुत्री द्रोणाली, हिचं केवढं नाव आहे. सगळे दिवस सारखे नसतात, सिंपलच राहायचं. नॅचरल चांगलं वाटतं. कधीतरी करू आपण पोशाख. राणी साहेबा, तुम्हाला थोडे ऍक्टिंगचे धडे घ्यावे लागतील. तुम्हाला अजून ऍक्टिंग जमत नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुत्री द्रोणाली, पुत्री, हे पुत्री. द्रोणाली पुत्री फार आकडू आहे. या द्रोणाली पुत्रीला थोडं जीवनाचे पाठ शिकवावे लागणार आहेत आणि या द्रोणाली पुत्रीला थोडं प्रशिक्षणाची गरज आहे. तर तिला कोणाकडे पाठवावं? राज्यात कोणी आहे का असं शूरवीर, हुशार, टॅलेंट असं कोणी आहे का आपल्या राज्यात? तर शोधावं आणि आमच्या समोर हजर करावं. त्यांना आमच्या द्रोणाली पुत्रीला चांगलं वडण लावू शकेल, चांगले संस्कार देऊ शकेल. पुत्री द्रोणाली, पुत्री, तुम्हाला एक राजा बनवत आहेत. तुमचे पिताश्री बोलवत आहेत आणि तुम्ही आज्ञेचं पालन करत नाही. याची शिक्षा तुम्हाला जरूर भेटेल, नक्की भेटेल आणि भेटेलच. तुम्हाला एक चॉकलेट भेटेल याची शिक्षा, कॅडबरी. आम्ही खानदेश प्रांताचे एक महान राजा आहोत. आमचं किती नाव आहे कुटकुटपर्यंत. आम्ही कोणाच्या पंक्तीत जेवायला गेलो तर लोक आम्हाला म्हणतात, राजासाहेब या जेवणाला बसा. मग आम्ही तिथे भोजन ग्रहण करतो आणि लोक आमचं प्रस्थान बघून खुश होतात. आम्ही परप्रांतात युद्धाला गेलो, तिथे युद्ध जिंकलो आणि तिकडून घोडे सोडून पायी पायी आलो. तुम्ही आपल्या पिताश्रीला थोडंसं महत्व द्या. पुत्री जर आपल्या पिताला महत्व देत नसेल तर राज्यातील लोक काय मला महत्व देतील, काय माझी इज्जत राहील. तुम्हाला थोडे शिस्तीचे पाठ शिकवण्याची गरज आहे. आम्ही राज्यातले पूर्ण राज्यात दवंडी दिली आहे की जो कोणी चांगला टॅलेंट शिक्षक असेल त्याने आमच्या द्रोणाली पुत्रीला प्रशिक्षण देण्यासाठी घरी यावं. त्याला आम्ही त्याची माळ देऊ, बक्षीस. समजल्या का? तुम्ही राजाच्या पुत्री असून तुमचं वागणं कसं पाहिजे, तुमचं बोलणं कसं पाहिजे, तुमचं चालणं कसं पाहिजे, तुमचं झोपणं कसं पाहिजे, तुमचं हसणं कसं पाहिजे. पुत्री, तुम्ही एका महान राजाच्या पुत्री आहात हे तो लक्षात विसरता कामा नाही. नुसतं बघणं आम्हाला शोभत नाही. मुद्रा करायला हवा. असा मुद्रा करत नाही. पुत्री वाकून मुद्रा करतात आणि समोर येऊन मुद्रा करतात. अहो साहेब, आम्ही जातीला जातो आणि राजांना सोडवतो. पिताश्री, बोला पुत्री. सभागृहात मंत्री तुमची वाट बघत आहेत. असं आहे का? महाराज थोडंसं विचारात आहेत आणि एका योजनेच्या तयारीत आहेत. ते आपली योजना डोक्यात पूर्ण सफल केल्यावर तुमच्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित होते. सेवकाच्या माध्यमाने त्यांना संदेश द्या. दिदूला घेतोय आम्ही नाट्य स्पर्धेच्या साठी ड्रेस, व्हाईट ड्रेस. आता दुकानात आलो आहे. काय नाव आहे ताई तुमच्या दुकानाचं? श्रेयांस खादी. पायजमा घेतला आणि हे 2 शर्ट सिलेक्ट केले.
हे माझ्यासाठी, हे पण माझ्यासाठी. क्रेडिट नोट बनवून भेटेल, रिटर्नची पॉलिसी नाही आमच्याकडे. तर इथे सर्व खादीचे कपडे भेटतात आणि जर तुम्हाला खादीचे कपडे घ्यायचे राहिले तर तुम्ही इथे घेऊ शकत. त्याच्यासमोर हे दुकान आहे. मम्मीचा फोन येतोय पप्पा. कम कम. वाव, काय मस्त ड्रेस. वा 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 वा, काल आणला आम्ही हा ड्रेस. ग्रेट. तुझं काय राष्ट्रीय स्तरावर नाटक आहे. हे कलाकार द्रोणाली, महान कलाकार, महाराष्ट्राची गाजलेली कलाकार द्रोणाली, तिचं नाटक आहे राज्य स्तरावर. तर अशा द्रोणालीसाठी लाईक जरूर करा. तिचा ड्रेस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तिची कोटी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तिचा पायजमा थोडा आखूड वाटतोय का? बरोबर आहे, एकदम बेस्ट. तर बेल बटन दाबा आणि खुश राहा, आनंदित राहा. आमच्या द्रोणालीला शुभेच्छा द्या नाटकासाठी, राज्यस्तरीय नाटकासाठी. धन्यवाद. 400 वर्ष उलटलं तरीही महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून नाव गुजत माझं राजाचं. महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून नाव गुजत माझं राजाचं. 400 वर्षापूर्वी रक्त सडसड करायचं माझं मावडांचं. 400 वर्षानंतरही माझ्या राजाचं नाव घेता रक्त सडसड माझ्या महाराष्ट्राच्या तरुणाचं. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. आता बघा, मी इथे चर्चासत्र सुरू केलंय. संध्याकाळी 4 वाजता पतंग उडवायचा. आज मीटिंग आहे आमची वावरात, गावाच्या शेतात चालू आहे मीटिंग आपलीच. पतंग उडवायची. आईला पतंगला पैसे नाही आहेत, पाठवून द्या बरं फोन पेला आमच्या. 50,000 नंबर देतो म्हणा आम्ही. नवा ड्रेस आणलाय तू तर भारी. अरे बाप, इथली माती बघा. माझा कसा आहे शर्ट, कसा वाटतंय? इथली माती बघा, माती. आज संक्रांत आहे, संक्रांत. आज काय मकर संक्रांत आणि आम्हाला उडवायचे 4 वाजता पतंग. आता वाजला 1. हा, 50,000 रुपये टाकून द्या, आम्ही पतंग मांजा घेऊन येऊ. मग तुम्हाला उडवताना आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवू. बरोबर ना? 50,000 पुरे होतील का जास्त लागतील भाऊ? स्वामी नाही होईल जाईल का? 50,000 मध्ये होऊन जाईल? नाही होणार. पैसे जास्त वाटतील. 10,000 लागतील. अरे महागाईचा जमाना आहे, 50,000 कुठे पुरणार आहेत? हा विकी दादा बसला इकडे, शांत शांत आहे विकी दादा. आज शांत बसलाय विकी दादा. आज माझा बी ड्रेस कसा आहे? एकदम पुढारी टाईप आहे का? मग मी आता निवडणूक येते, उभं राहू का? मतदान करशाल का? खरंच? पण तुमचं मतदान चालतं का रे? 18 वर्षाचं तर झालं नाही तुम्ही. प्रचार करशाल का बघ माझा? कसा करशाल प्रचार? योगेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. लोकांना कसं म्हणाल? अहो ताई मै अक्का, कसं म्हणशाल लोकांना प्रचार करताना? ऐक ना, प्रचार करताना कसं म्हणशाल? ताई मै अक्का, विचार करा पक्का, योगेश पाटीललाच मारा शिक्का. आला तो पतंग घेऊन. हे बघा ही पतंग. अरे वा, भारी पतंग आहे. डिझाईन बी भारी एकदम सुपर. दोरा मोठा पाहिजे रील आपलं ते. हे आले दादून ते तीळ गुड द्यायला, ट्युशनला येतात नाही. मॅडम जेवायला गेली बेटा? हो, आज सुट्टी होती का ट्युशनला? वा वा, थँक्यू. काय ग, तीळ गुड द्यायला ये ना? वा वा. काय नाव आहे तुझं? नाव सांग ना. चंचल. चंचल आली तीळ गुळ द्यायला. पायाने पडत का तू? पडते? जाऊ दे, राहू दे. मग बाय बाय. हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांत हॅपी. 2 मिनिटं मोबाईलला थांबू द्या. ह्या मुली आल्यात आता ती साखर नाही, तीळ गुळ द्यायला. हॅपी संक्रांती. हॅपी संक्रांती सर्वांना.
गुड मॉर्निंग आपलं गुड संक्रांती.